तुम्हाला पाहायला मिळेल. धानसर दोन्ही टीमला पण त्या ठिकाणी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमच्या समेत स्कोरर जतीन गोंदली हे देखील जॉईंट झालेत. खरं तर रायगड जिल्ह्यातील अतिशय चांगलं मैदान मिनी वानखडे ज्या मैदानाला संबोधलं होतं, कारण प्रेक्षकांना मात्र इथून या क्रीडांगणाचा वेगळा व्ह्यू मिळतो. आणि आज बघा VIP डाईस देखील अतिशय उंचीवरती आहे. त्यामुळे नक्कीच पारदर्शक आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आकर्षण सौंदर्य दर्जा वाढवणारी स्पर्धा म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित डे नाईट फॉर्मॅट माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचं खरं तर आपण रूप पाहत आहे. जबरदस्त असं आयोजन. त्याला जेव्हा डावाला सुरुवात होईल तिथून मात्र स्टॉपवॉच प्ले केला जाईल आणि बरोबर 25 मिनिटामध्ये हे सत्र या ठिकाणी तुम्हाला समाप्त करावं लागेल. आज खरं तर आमच्यासोबत सानिया DJ नितीन यांचं उत्तम साऊंड सिस्टम. आम्ही नेहमी सांगत असो रायगड जिल्ह्यामध्ये टॉप 3 मध्ये क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये किंबहुना कोणत्याही इव्हेंटला जर का तुम्हाला साऊंड सिस्टम हवं असेल तर आवर्जून नितीन यांचा मी उल्लेख करेल. दमदार असं साऊंड सिस्टम. मॅचला सुरुवात होताना चिखले संघ मैदानाकडे उतरला आहे फिल्डिंगसाठी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आले धानसरचे 2 आघाडीचे खेळाडू श्रीनाथ चौधरी आणि त्यांच्या बरोबरीने बॉलिंग मार्कमध्ये श्रीनाथ आहेत. आणि सलामीला आलेले 2 खेळाडू आघाडीचे किशोर आणि राहुल, किशोर पोरजी अँड राहुल पोरजी आघाडीचे 2 खेळाडू. पाटा विकेट आहे. आउटफील्ड ऑफ प्रतिम या मैदानाचे. बघा खरं तर ड्रोन व्ह्यू जो आम्ही पाहिला सोशल मीडियावरती या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने PTC चॅनलवरती पाहताना असं वाटलं एखादा इंटरनॅशनल मैदान असावा असा खरं तर फील तो व्ह्यू पाहिल्यानंतर प्रत्येकाला होतो. कारण भरपूर चांगलं क्रीडांगण, अंड्याच्या आकाराचं 30 सर्कल, त्याचबरोबरने परफेक्ट बाउंड्री, आउटफील्ड अप्रतिम या मैदानाची फ्लड लाईट देखील तितक्या सुंदर तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा सर्व सुविधा मात्र आयोजकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंसाठी. मला वाटतं ग्रामीण खेळाडूंचा शारीरिक बौद्धिक विकास व्हावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आले त्या ठिकाणी श्रीकांत चौधरी. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल टाकण्यासाठी श्रीनाथ चौधरी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला होता. क्या बात आहे. पहिलाच बॉल टॉस केलाय. अनइव्हन बाउन्स. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न स्कोर ऑफ द विकेट केला होता पण परंतु बॉलमध्ये गती जास्त होती. बॉल वेगात निघाला विकेट किपरकडे. डॉट बॉलने मात्र षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट त्या ठिकाणी श्रीनाथ चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला त्या ठिकाणी खेळाडू आहेत किशोर पोरजी. अतिशय विध्वंसक घातक असा खेळाडू सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये किशोर ऑन स्ट्राईक. सफल झाले. यावेळेला फिरून मारलाय खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला. वॉट अ शॉट. पिकअप केला बॉलला लॉंग लेगच्या बाहेर. पहिला षटकार 6 धावा. चार वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. बुद्धीच्या दात्याला विघ्नहर्त्याला साकडं घालून आपण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि पहिला षटकार त्या ठिकाणी पाहिला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज किशोर पोरजी यांच्या माध्यमातून. खरं तर चांगली बॅटिंग. मागचा बॉल बॅकफुटला गेले, इथे शफल झाले होते. पुन्हा शफल होत असताना फुल लेन बॉल स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. क्या बात आहे. आता व्हेरिएशन दाखवलं श्रीनाथने. मागचा बॉल थोडासा लेन बॉल टाकला परंतु इथे फुल लेन टाकत असताना फलंदाजाला डॉमिनेट करताना आपण पाहिला हा डॉट बॉल. पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट. आता चौथ्या बॉलवरती पुन्हा किशोर आक्रमण करेल का हे पाहावं लागेल. कारण पॉवर प्लेमुळे तुम्हाला संधी असते. फटके कापडलाच तुम्हाला करावे लागतात. इनफिल्डला जर का क्लिअर केलं तर नक्कीच तुम्ही मोठं टार्गेट पहिल्याच ओव्हरमध्ये टार्गेटकडे जाऊ शकताय. फुल लेन बॉल स्क्वेअर लेगकडे चाललाय. घाई झाली होती. नॉ सेकिंगला थ्रो येईल. त्याचबरोबर मात्र बॅकअप आले खेळाडू. पुन्हा एकदा किशोर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कधी कधी असं म्हणतात ना अति घाई संकटात नाही. जर का तुम्ही वेळ विकेटवरती घालवा तर नक्कीच धावा देखील बनवता येतील. सर सलामत तो पगडी पचासा डायलॉग नेहमी आपण ऐकत आलो परंतु इथेच देखील तुम्हाला थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल. प्रत्येक बॉलला षटकारच येईल असं नाही. कधी कधी सिंगल डबलला देखील महत्त्व देणं गरजेचं असतं. कारण यावेळेला जर आपण पाहिला श्रीनाथ चौधरी आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य त्या ठिकाणी सिद्ध करतो आणि काय कमालीचं त्याने तर कमबॅक केलंय. पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार, सलग 2 डॉट. पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या श्रीनाथने. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
पिक करायचं होतं बॉलला, पुन्हा एकदा डोळे बंद झाले, ब्लाइंड स्ट्रोक, क्या बात आहे, अप्रतिम व्हेरिएशन. कमी गतीचा बॉल टाकला लेग बायच्या स्वरूपात, एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना टीम धानसरला धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळेल, ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 7. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येईल त्या ठिकाणी खेळाडू मैदानामध्ये राहुल पोरजी हा खेळाडू. किशोरन राहुल यांना आपण पाहताय. खरं तर ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता राहुल ऑन स्ट्राईक, षटकार, एक सिंगल अवंतरच्या स्वरूपात मिळाली, 7 धाबा. फुल लेंथ बॉल त्या ठिकाणी कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅकवर्डला चाललाय, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. पहिलं षटक राहिलं इव्हन पूल, एक षटकार हा खरं तर अपवाद राहिला, अन्यथा हे षटक श्रीनाथचं राहिलं दमदार दर्जेदार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धानसर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 7 धाबा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळाली बिनबाद 7. सूरज पाटील आता बॉलिंग मार्कवरती आले. चिखले गावचा हा खेळाडू सूरज पाटील या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती, समोर किशोर. खरं तर मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण तुम्ही किती बॉल खेळला यापेक्षा किती जास्त धावा केल्या या महत्त्वाच्या आहेत. तुमचा स्ट्राईक रेट हा फार महत्त्वाचा असो. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही जितक्या जास्त स्ट्राईक रेटने खेळाल तितका फायदा संघाला होईल, की तितकी मोठी धावसंख्या तुम्हाला त्या ठिकाणी उभारता येईल. आता तोच प्रयत्न किशोर आणि त्यांच्याबरोबरीने राहुल या दोन्ही खेळाडूंना करावं लागेल. पार्टनरशिप बनवत असताना तुम्हाला या ठिकाणी धावांचा वेग देखील वाढवणं गरजेचं आहे. सूरज पाटील आले आता फार एंडने या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये. समोर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला किशोर पोरजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेस केला होता बॉलचा, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा, वाईट बॉल, पहिला वाईट बॉल या इनिंगमधला आणि आजच्या दिवस रात्र फॉर्मॅटमधला पहिला वाईट बॉल टाकला. त्या ठिकाणी खेळाडू सूरज पाटील याने अतिरिक्त रन्स खर्च करत असताना धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी आहेत बिनबाद 8 धावा. 8 धावा सध्या स्कोर कार्डवरती. चांगलं कमबॅक करावं लागेल फलंदाजांना. एका बाजूला ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या चिखले टीमला. फुल लेंथ बॉल पिक करायचा होता, बॉल बॅटच्या टो एंडला लागलाय, परफेक्ट मिडल झालेला नाहीये, खराब कनेक्शन पाहायला मिळालं, त्यामुळे बॉल ऑन साईडला बरोबर त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला ट्रॅव्हल करत असताना एक सिंगल मिळाली. डीपमधला फिल्डर धावत पुढे आला, चेंडू उचलत असताना 1 रन या बॉलवरती मिळाली. मला वाटतं अजून अपेक्षित कॉन्फिडन्स त्या ठिकाणी किशोरला मिळालेला नाहीये. एक षटकार त्याने जरूर मारला, जो हुकचा फटका मारला होता लॉंग लेगला, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं यंगस्टर चिखले संघाचा कमबॅक अप्रतिम राहिलाय. 1 रन मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे त्या ठिकाणी बिनबाद 9 धावा. सेकंड ऑन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस असताना नेक्स्ट बॉल राहुलसाठी इनसाइड आउट. क्या बात आहे, अपिश कव्हर ड्राईव्ह. याच फटक्यांची गरज आहे पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला, अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा सनसनी चौकार. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे, अप्रतिम असा हा फटका होता. 4 रन्स या फटक्यावरती मिळाल्या आणि या 4 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 13ला 0 सध्याची परिस्थिती आपण पाहता बॅटिंग करताना धानसर टीमची. नेक्स्ट बॉल फुल टॉस, बॅकफुटला गेले, ऑन साईडला फिल्डरला शोधलाय. झेल सोपा नाहीये, अगदी समोरच्या दिशेने हा झेल होता आणि तिथे एकच रन या ठिकाणी मिळाले. प्रयत्न करायला हवे होते, कारण ऑलमोस्ट त्या ठिकाणी बॉल जवळजवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. खरं तर सुप्रसिद्ध तेजा बैलाचे मालक किरणबाई पाटील चिखले आमचे परममित्र, त्यांच्या वतीने चिखले टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं देखील मनापासून आभार. सुप्रसिद्ध तेजा बैल सध्याच्या घडीला चर्चा आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. त्या बैलाचे ओनर किरणबाई पाटील त्यांचंही स्वागत. 1 रन या ठिकाणी मिळाली सिंगलच्या मदतीने. धावसंख्या 14. पुन्हा शफल, फॉलिंग शिपचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल, स्क्वेअर लेगचा आलाय, झेल टिपलाय. खरं तर कॉन्फिडन्स कमी होता, परंतु शेवटच्या मोमेंटला हा झेल टिपला. प्रणय पाटीलने पहिला धक्का बसला बॅटिंग करताना टीम धानसरला. खेळाडू बाद झालेत. किशोर बॅक टू द डगआउट.
पहिला खेळाडू बाद झाला. क्या बात आहे. फर्स्ट विकेट डाऊन. चांगला झेल स्क्वेअर लेगमध्ये प्रणयने टिपला आणि विकेट मिळवला. त्या ठिकाणी गोलंदाज सूरज पाटीलने. सूर्य अस्ताला चालला. सूर्याची सोनेरी किरणं सध्या मैदानावरती विखुरलेली आहेत. अशा प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण सध्या एन्जॉय करतो. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं पर्व. संध्याकाळ म्हटलं की प्रत्येकाला तर कुतूहल वाटतं या क्षणाचा. सूर्य अस्ताला चालला. अगदी आपण पाहता या ठिकाणी दर्जेदार सामना देखील मैदानामध्ये रंगतो. वल्लभ नगरीमध्ये मिनी वानखेडे मैदान म्हणून प्रसिद्ध असणारं हे क्रीडांगण आणि आज क्रीडांगणावरती पाहताय दमदार असं आयोजन. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आले. त्या ठिकाणी पारस पोरजी. हाफ ट्रॅकर हॅमर्ड करायचा बॉल कडा घेऊन मागे चाललाय. विकेट किपरच्या डोक्यावरून निघाला बॉल बॅकवर्डला. संधी निर्माण झाली फलंदाज पारसला. जीवनदार मिळालं पारसला. 1 रन मिळाली धानसर टीमला. क्या बात आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. तुम्हाला प्राचानक सेकंदामध्ये त्या ठिकाणी बॉल जज करावा लागतो. कधी कधी शॉट सिलेक्शन करत असताना देखील तुम्हाला त्या ठिकाणी देखील मोठा प्रयत्न करावा लागतो. लेफ्टी बॉलर समोर उजव्या हाताच्या फलंदाजाला फलंदाजी करणं आणि तीही वाजवी. मोठे फटके केलं तितकं सोपं नाही आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक, समाजसेवक, माजी सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट बॉल सूरज सयार समोर. फलंदाज स्विच करायचा रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पायात टाकला बॉल. टोक क्रशिंग यॉर्कर टाकला गोलंदाजाने. क्या बात आहे. अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. लेग बाईजच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या धानसर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती 1 खेळाडू बाद 16 धावा. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात दादाच्या दम आहे नावात. भोलानाथ पाटील या दादाच्या आज दम आहे नावात. 5 षटकांसाठी 5 फ्रेश बॉलर तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहेत. भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन आहे. त्यांचं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. खरं तर श्री गणेश वल्लभ संघ नुकतीच आदई नाईट स्पर्धा या संघाने गाजवली. बंटी खाडेकर आपल्या स्वप्नातील बाईक त्याला मिळाली. काय त्याने खेळ साकारली होती. जेव्हा आम्ही समालोचन त्या मैदानामध्ये करत होतो, अर्धशतकी खेळी त्याने पहिल्याच लढतीमध्ये चेरवली संघाच्या अगेन्स्ट आणि तेव्हा कव्हरचे फटके आणि सर्वाधिक धावा त्याने बनवल्या होत्या. अगदी आपण जर पाहिलं स्कोअर ऑफ द विकेट एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे आणि त्याचबरोबर बॅकवर्ड क्षेत्राकडे चांगली बॅटिंग करत असताना त्याने 50 धावा बनवल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये तो खेळाडू मालिकावर देखील राहिला. जाऊया मॅचच्या दिशेने. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाले. चला थोडं स्पीडअप करा. बघा तुमच्यावरती वेळेचं बंधन आहे. बरोबर 25 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला समाप्त करावं लागेल. आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलेत प्रीतम पाटील हा खेळाडू. समोर स्ट्रायकिंग एंडला त्या ठिकाणी आहेत राहुल पोरजी, आघाडीचा खेळाडू. अभी नाही तो कभी नाही अशीच कामगिरी करायची. हाफ ट्रॅकर होता. भरपूर अवधी होता फलंदाजाकडे. मोठा फटका पूल करायचा. पण इथे गती जास्त असल्या कारणाने फलंदाजाला बीट करत असताना हा एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला प्रीतम पाटील त्यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. क्या बात आहे. षटकाला सुरुवात करत असताना पहिला डॉट बॉल टाकला. अजूनही या सत्रामध्ये 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. धावा स्कोअर कार्डवरती आहेत आतापर्यंत. 1 खेळाडू बाद 16 धावा. हाफ ट्रॅकर याही वेळेला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र चाललाय लॉंग लेगच्या बाहेर. दन करत सीमा पार. खणखणीत चौकार. जिल्ह्यात पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर. गणपती देवाचा साऱ्या पुरांच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. चांगलं टायमिंग. दोन्ही बॉल अगदी त्याच लेंथमध्ये टाकले. पहिला बॉल त्या ठिकाणी खरं चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता, परंतु मागच्या बॉलवरती फक्त दिशा दिली. वेगाचा वापर करत असताना राहुलच्या बॅटमधून तो संघर्षमय चौकार धानसर टीमसाठी पाहायला मिळाला. कमबॅक करावं लागलं प्रीतम पाटीलला. ओव्हर दी विकेट. फुल लेंथ. यावेळेला हार्ड लेंथवर टाकला. ऍडजस्टेबल फटका ऑन साईडला. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. पैकी थोडासा आपण जर पाहिलं लेझी अगदी हवेमध्ये केली होती. स्टायलिश खेळाडू. रन आउटची संधी. क्या बात आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड विकेट किपरने दाखवला. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले मैदानाच्या आतमध्ये.
राहुल पोरजी बॅक टू द डग आउट. माया राहुल पोरजे एक चांगला स्कोरर देखील आहे. गुणसंख्या लेखक. साक्षी स्टार ट्रॉफी जी खतं धानसर नगरीमध्ये संपन्न झाली त्यांना मी पाहिलं. भरपूर चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं आणि ते देखील मैदानामध्ये होते. रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. दुसरा धक्का बसतो बॅटिंग करताना टीम धानसरला. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आलाय. इन ॲट नंबर 4 सिद्धेश पोरजी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती. रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाले. आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. आता मिडल ऑर्डरवरती मोठी जबाबदारी. धावा बनवणं, हलकीशी कडा, फाईन लेगला बीट केलंय. मी सुरुवातीला सांगितलं होतं की या मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल टप्पा घेत असताना गोळीच्या वेगाने निघाला. फाईन लेगला फाईन चौकार. याचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. खरं तर कालच 19 फेब्रुवारी जगात बारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात प्रत्येकाच्या घराघरात मनामनात मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि भरपूर चांगलं संगीत तुम्ही नितीनांच्या माध्यमातून ऐकताय. चौकार मिळाला. प्रीतमचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं या ठिकाणी जतीन प्रत्येक बॉल त्याने हाफ ट्रॅकरच टाकला. पुन्हा एकदा फाईन लेगला बीट. क्या बात आहे. वेगात टाकलेला हाफ ट्रॅकर त्याला दिशा दिली. फाईन लेगच्या अगदी समोर निघाला बॉल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार. अनादर 1-4 चौकार. हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोला. याच दरम्यान व्यासपीठावरती सन्मान्य गोमेशजी माली, सदाशिवजी पोरजी, धनंजय पोरजी आणि उमेश माली हे सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि गोमेश माली साहेब हे या मॅच आणि धानसर संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. वेलकम टू ऑल. मोस्ट वेलकम. द बॉम वेलकम. थँक्यू. 29 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. खतर मागे मारलेले फटके त्यांची मात्र चांगली साथ मिळाली. खतर धानसर टीमला 2 सलग चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या चौकाराच्या मदतीने 29 हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा हाफ ट्रॅकर. क्या बात आहे. वन्स अगेन त्याच लाईनमध्ये टाकला. मध्ये इथे फलंदाजाला बीट करत असताना हा डॉट बॉल पाहायला मिळाला. हे षटक राहिलं इव्हेंटफुल कारण या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा आल्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम धानसरची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. त्या ठिकाणी 2 खेळाडू बाद 29 धावा. रॉयल हाय माणूस तो साऱ्याचा लय खास, साऱ्याचा लय खास, तो साऱ्याचा लय खास. कमी कशाची नाही त्यास आता आलाय नावास, आता आलाय नावास, आता आलाय नावास. अरे 94 नवकार नंबर गाड्यांचा, 94 नवकार नंबर गाड्यांचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या बोलण्यात पाठीचा, आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या. क्या बात आहे. शांत संयमी आणि कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भोलानाथ शेठ पाटील समाजसेवक. त्यांचं संगीत तुम्ही ऐकताय. यंगस्टर चिखले संघ मैदानामध्ये खेळतो आणि या चिखले संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र श्री सदस्य विश्वजित गडकरी युवा उद्योजक. त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करील. आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत. कारण सातत्याने त्यांच्या नावाने हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि आज देखील त्यांच्याच नावाने मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो. यंगस्टर 11 चिखले तर एका बाजूला टीम धानसरला आपण पाहत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. जवळजवळ 29 धावा आल्या. 9.66च्या सरासरीने आता येणारे बॉल 12 असतील. या 12 बॉलमध्ये किमान 20+ रन खरं बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल धानसर टीमला. सर्वेश मात्रे आलेत बॉलिंग मार्कवरती. आई गावदेवी, जय गणेश्वर धानसर तर एका बाजूला यंगस्टर 11 चिखले नेक्स्ट टीम असेल. आई गावदेवी, पिसारवे, अमर विपक्ष जय बजरंगबली. अंडर 22 मोठा खांदा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. यॉर्कर. क्या बात आहे. पायात टाकला बॉल.
हलक्या हाताने फ्लिक करत असताना बॉल डीपमध्ये चालला, डीपचा फिल्डर धावत पुढे आलाय. एकच रन ला सिंगलला मध्ये डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा आल्या. असं वाटलं एकच होईल, परंतु चांगलं कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचमुळे या 2 धावा आल्या बॅटिंग करताना धानसर टीमला. 31 31ला 2 सद्य परिस्थिती आपण पाहता बॅटिंग करत असताना श्री गणेश्वर धानसर टीमची. 31 धावा धाव फलकावरती, खेळाडू बाजूले 2. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 50+ रन तुम्हाला इथे बनवावे लागतील, कारण या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला. पुन्हा पायात टो क्रशिंग यॉर्कर, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली होती. लेग बिफोर द विकेटसाठी इम्पॅक्ट पंचांनी पाहिलं हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त रन्स देखील महत्त्वाचे आहे. कधी कधी असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे, आणि इथे मात्र त्याच धावा बनवत असताना हे खेळाडू त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32ला 2 चांगलं कमबॅक सर्वेश म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. 4थ्या षटकामध्ये ओव्हर दी विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. लेंथ बॉल टाकला वेगात, एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग या बॉलमध्ये होता. टप्पा देखील अतिशय योग्य होता. बॉल टप्पा पडला, खाली राहिला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं अशा बॉलवर तुम्हाला कव्हर्सला त्या ठिकाणी कव्हरचे फटके मारावे लागतील. कधी कधी स्लॉगिट देखील करावं लागतं. जर का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर का त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. आणि मागचा बॉल आपण पाहिला डॉट, निर्धाव चेंडू, जबरदस्त कमबॅक. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, हलकीशी कडा, फाईन लेगचा फिल्डर अलर्ट नाहीये, सावध नव्हता आणि त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप, सीमा पार, चौकार. विश्वजित गडकरी आपण मंचावर या. खरं तर या चिखले संघाचे पुरस्कर्ते आहेत श्री सदस्य स्लायडिंग वर्कचे प्रोपरायटर. सध्या सातत्याने त्यांच्या नावाने हा चिखले संघ अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होतो. ते शांत संयमी व्यक्तिमत्व या ठिकाणी विश्वजित गडकरी त्यांच्या या ठिकाणी आगमन चिखले, आपलं मनपूर्वक स्वागत. चांगलं कमबॅक, नशिबाने देखील फलंदाजांना साथ दिली. कधी कधी धावा येत नाहीत, परंतु इथे मात्र बॅट फिरवली, हलकीशी कडा घेत असताना बॅकवर्डला बीट करत असताना तो चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धावसंख्या 36, 36ला 2. चिखले गावचे सन्माननीय मनोज पाटील, विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. सर्वेश म्हात्रे. नेक्स्ट बॉल, क्या बात है, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग पाहायला मिळाला. उजव्याच्या बाहेर फुल लेंथ बॉल डॉमिनेट करत असताना फलंदाजांना डॉट. अप्रतिम कमबॅक. 5 ओव्हर 5 फ्रेश बॉलर. त्यामुळे एखाद्या संघाकडे कधी कधी एखादा कमकुवत बॉलर असतो. कधी कधी वाट पाहावी लागेल, तुम्हाला थोडंसं पेशन्स दाखवावं लागेल, संयम दाखवावं लागेल. आणि यावेळेला आपण पाहता आणखीन एक डॉट. 36 धावा. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरमधला, आणि काय ओव्हर टाकले सर्वेशने. क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड. शेवट गोड करणारा हा बॉल त्रिफा उद्ध्वस्त करत असताना मैदानाच्या बाहेर चालला फलंदाज. पारस पोरजी बॅक टू द डगआउट. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहता 3 खेळाडू बाद. 36. याच दरम्यान ई पोल नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. आई गावदेवी पिसारवे संगनायक अमर विरोधात जय बजरंगबली अंडर-22 मोठा खांदा या 2 टीममध्ये फाईट होणार आहे. पिसारवे टीमचं संगनायक आणि मोठा खांदा टीमचं संगनायक टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय. खरं तर विनय आणि त्यांच्या बरोबर सुमितला मॅनेजमेंट या स्पर्धेची भरपूर चांगल्या पद्धतीने हँडल केली आहे. त्याबद्दल नक्कीच त्यांचंही कौतुक करावं लागेल. विनय देखील एक चांगले खेळाडू आहेत, व्यावसायिक दर्जाचे. त्यांच्याबरोबर सुमितला देखील आपण वाद आहे या स्पर्धेचा आनंद घेत असताना. डोळ्यात तेल घालून तुम्हाला मात्र नाईट स्पर्धांमध्ये मेहनत घ्यावी लागते. आणि मॅन पॉवर, तुमच्याकडे जरी मनी पॉवर असली तरी मॅन पॉवर असणं गरजेचं आहे. आणि भोलानाथ शेठ पाटील म्हटलं की त्यांच्यासोबत भरपूर मॅन पॉवर नेहमी असते. त्यामुळे नक्कीच त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा कधीच निर्माण होत नाही आहे, कारण मॅन पॉवर असणं देखील गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि आम्ही केल्या डेच्या स्पर्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते, परंतु नाईट स्पर्धा भरवणं सोपं नाही आहे. इथे जातीवंतच हवा, एड्या गबाळाचं कामं नाही. गेले कित्येक वर्ष हे काम अगदी सहज सोप्या पद्धतीने करतात भोलानाथ शेठ पाटील.
5व्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवर त्याला खरं तर डिंडा. नील बडे, क्या बात आहे. नील बडे यंगस्टर आहेत. पहिलाच बॉल नीलचा आपण पाहिला खरं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकला. व्हाईट बॉल. कसलकट नाईट स्पर्धेमध्ये खरं तर नील पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर होता. त्याने काय बॅटिंग केली होती जेव्हा पूर्णपणे टॉप ऑर्डर्स कोलमडून पडली होती, कोलॅप्स झाली होती आणि त्या परिस्थितीला मात्र संघाचा डाव या खेळाडूने साकार होता. पण आता षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली. स्टायलिश खेळाडू आहे. फुल टॉस टाकलाय, लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड. लास्ट ओव्हर मध्ये पहिला ब्लास्ट. बॉल चालला एका टप्प्यावरती, लॉंग ऑनच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार. मला वाटतं मैदानावरती यंग टॅलेंट आहे नील, परंतु त्या एका बाजूला आपण उल्लेख आवर्जून करू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक आदर्शवत खेळाडू कैलास पोरजी, 40+ मास्टर, तेही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. खरं तर आदर्शवत खेळाडू यासाठी म्हटलं कारण गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि काय त्यांनी फिटनेस जपलाय. अजूनही चांगला तगडा परफॉर्मन्स ते देऊ शकतात आणि देत आहेत. त्यामुळे त्यांचा एक वेगळा आदर्श मात्र या तरुणांना घ्यावा लागेल. कारण एक सामन्यामध्ये षटकार चौकार मारले, 50 मारली की छाती फुगून येते एखाद्या खेळाडूची. परंतु आजही पाय जमिनीवरती ठेवून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी खरं तर आपण म्हणताना मराठी भाषेमध्ये गर्व न दाखवता अगदी त्याच लेवलचं क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत. कैलासजी पोरजी मैदानाच्या आतमध्ये येताना आपण त्यांना पाहता नॉस्टॅकिंग एंडवरती 41 धावा धाव फलकावरती 3 खेळाडू बाद झाले. नीलचा पहिला बॉल वाईड, त्यानंतर फुलटॉस, त्याच्यावरती चौकार पाहायला मिळाला. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं पहिल्याच ओव्हरमध्ये किमान 50+ रन बनवावं लागतील या मॅचमध्ये. हा मैदान अतिशय ऐतिहासिक बनला आहे. फुल लेन टाकला, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करता प्रयत्न होता. बॉल मागे चालला, गलीचा फिल्डर थोडासा बाहुऱ्यागत गरगर फिरला कारण बॉल थोडा डायव्हर्ट झाला. तिथे मात्र बॅकअपसाठी आहेत खेळाडू. 1 रन मिळेल पुन्हा एकदा बॅटिंग करताना आन्सर टीमला. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. आता इथे तळे नाही तर तुम्हाला समुद्र बनवावं लागेल कारण शेवटचं षटक बाकी आहे. लास्ट ओव्हरमध्ये जितक्या धावा जास्त येतील तितका कॉन्फिडन्स तुमचा वाढेल पुढच्या इनिंगमध्ये फील्डिंग करत असताना. आता मैदानाच्या आतमध्ये आलेत अनुभवी खेळाडू, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर इन धानसर, सर्वात अनुभवी खेळाडू. कधी कधी त्यांना आम्ही स्पर्धांमध्ये ऑफिशियल्स म्हणून पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं. 40+ क्रिकेट ते गाजवतात, म्हणून रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील अजूनही 30 दहशत तोच दरारा त्यांना दाखवायचा आहे. याही वेळेला बॅकफुटला गेले होते, मोठा फटका एक्झिक्यूट करता प्रयत्न केला, फ्लाईट दिली बॉलला. क्या बात आहे, नील छा गए कमबॅक करत असताना. अप्रतिम फॉलो थ्रूमध्ये बॉलला त्याने थांबवलंय. 1 रन इथे मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आपण लागताना पाहताय. 3 खेळाडू बाद, 43 धावा PTC च्या माध्यमातून टेलिकास्ट होताना आपण पाहताय. केतन दळवी आणि संपूर्ण टीम. पुन्हा फुल टॉस, गुडगाव बागपत गॅपमध्ये 2 फिल्डरच्या मधून बॉल झालाय फरार. रन्स मधील 4, खणखणीत चौकार. हाई करा प्लीज चिखले संघ. सूचना असेल प्रत्येक टीमला वेळेचं बंधन आहे. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे. उत्तम मंडप डेकोरेशन आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक VIP पाहुण्यांची रॉयल एंट्री ही दरवर्षी आम्ही पाहत आलो आणि त्याचबरोबरने प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य या ठिकाणी बोलाना शेठ पाटील साहेबांच्या वतीने केला जातो. कारण असं म्हणतात त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. या मंचावरती 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. 47, अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावा धाव फलकावरती मॅच बॉल आलाय. म्हणून कैलास दादा पोरजी त्या बॉलची वाट पाहत होते आणि तो अखेरकार बॉल मिळाला. कारण पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिलं, MRI करता खन्नाचे बॉल वापरले जायचे तेव्हा संघातीलच पाठीराखे व्हॉलिंटियरची भूमिका साकारायचे. कधी कधी बॉल गेला की लगेच ते शोधून आणायचे. फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड. वन्स अगेन ब्लॅक स्क्रीन समोर. कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. झेल जरी सुटला असला तरी प्रयत्नांना त्यात द्यावी लागेल. अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी फिल्डर लावत असताना. 2 धावाला प्रेम त्या ठिकाणी आहे डीपमध्ये लॉंग ऑनला. 2 धावाला 49, 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत आता धानसरचे खेळाडू. धानसर संघ शेवटचा 1 बॉल बाकी आहे टार्गेट सेट करणारा. 1 बॉलला जर का मोठा फटका आला तर 50+ रन होतील. 49 धावा स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा आहेत त्या ठिकाणी. सिद्धेश पोरजी हा खेळाडू यंगस्टर, नॉन स्ट्रायकिंग एंडला कैलास पोरजी. नील बडे
तयार. बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, अगदी योग्य आहे. कदाचित पंच आमच्या साईडला टर्न झालेत. वाईट बॉल. या एका रनने मात्र अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करत असताना. धानसर संघाचं 50 धावा धाव फलकावरती. पिसारवे संघाचा संघनायक आला नाहीये, प्लीज आपण टॉससाठी लगेच यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार कंपल्सरी. थँक्यू. शेवटचा बॉल यॉर्कर टाकलाय. फास्ट अँड फ्युरियस कमबॅक केलं नील बडेने. फर्स्ट सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धानसर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती न्यूमॅरिकल टोटल आपण पाहता धाव फलकावरती 3 खेळाडू बाद 50. 10च्या सरासरीने 50 आल्या. आता येणारे 30 बॉल विजयासाठी पुढच्या इनिंग मध्ये बनवायच्या यंगस्टर चिखले टीमला तब्बल 51 धावा. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया. जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे असतील आमचे मित्र प्रवीणजी टेंबे. चला धाकटा कांदा संघाचा संघनायक आणि त्याचबरोबरीने पिसारवे टीमचा कॅप्टन. टॉस केला जाईल. यस मोठा कांदा, क्षमा असावी, मोठा कांदा. तडची या दरम्यान पाहुण्यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. सर्वप्रथम आपण सन्मान करूया. धानसर गावची मंडळी, ग्रामस्थ मंडळ धानसर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो गोमेश माली साहेबांना की आपण यायचं आहे. गोमेशजी माली या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. जे बोल्लाशेठ पाटील यांच्या मावशीचा मुलगा देखील आहेत आणि या धानसर टीमचे पॅकर पुरस्कर्ते आज गोमेश माली साहेब आहेत. अर्थात सोनाली गोमेश माली या नावाने संघ धानसर मैदानामध्ये उतरला, ज्याने पहिली फलंदाजी केली आहे आणि 50+ धावा इथे कुटुंब काढले आहेत. धानसर संघाला मनपूर्वक शुभेच्छा. गोमेशजी माली यांचा सन्मान होतोय. यानंतर सन्मान होणार आहे सदाशिव पोरजी यांचा. मी सदाशिव दादांना विनंती करतो की आपण या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान घेण्यासाठी यथोचित मान सन्मान. गेस्ट इज अवर गॉड. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करताना A1 आयोजक बोलनाशेठ पाटील, A1 सरपंच, A1 आयोजक आणि A1 क्वालिटीची ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेची खासियत पाहुण्यांचा सन्मान. सदाशिव पोरजी यांचं स्वागत. धनंजय पोरजी यांचे आगमन झाले. या धनंजय पोरजी आपलाही इथे सन्मान होणार आहे. वेलकम टू ऑल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम. धनंजय पोरजी यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलशेठ पाटील यांना विनंती करतो. पिसारवे संघाचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर संघनायकाने टॉस बॉक्समध्ये तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे. बिकॉज इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न होतो याची आपण नोंद घ्या. पुढील सन्मान उमेशजी माली यांचा होणार आहे. उमेशजी माली रुपेश गोंदली यांचा इथे सन्मान केला जाईल. रुपेशजी या आपला सन्मान घेण्यासाठी स्वागत कक्षामध्ये. हे मंडळी आहे धानसर आणि अर्थात ऑपोजिट संघ आपण चिखले पाहतो. या गावातील जे काही मान्यवर येतात त्या भावनेचा इथे यथोचित मान सन्मान करत असताना बोलनाशेठ पाटील यांना आपण पाहतोय. असंख्य पाहुणे आले, असंख्य पाहुण्यांचा सन्मान केला बोलनाशेठ पाटील यांनी. काली कौतुकास्पद राहिलं. त्याच्या अगोदरही भरपूर पाहुणे आले. मित्र परिवार मोठा आहे बोलनाशेठ पाटील यांचा आणि मित्र परिवाराने आज बोलनाशेठ पाटील यांना ओळख दिली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. यानंतर वलभचे ग्रामस्थ वसंतजी फडके यांचा सन्मान केला जाईल. वसंतजी फडके साहेब विनंती असेल की या वसंतजी फडके आपला सन्मान घेण्यासाठी. वसंतजी फडके साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यानंतर चिखले संघाचे पुरस्कर्ते यांचाही इथे सन्मान होणार आहे ज्यांनी हा संघ पॅक केलाय. अर्थात विश्वजित गडकरी साहेब चिखले यांचं आम्ही स्वागत करतो. विश्वजित गडकरी साहेब चिखले द स्पॉन्सर ऑफ चिखले टीम यांचं मनपूर्वक आपण सरचं स्वागत करूया. स्वागत कक्षामध्ये सन्मान. त्यानंतर यंगस्टर चिखले संघाचे ओनर देखील आहेत आणि जयेश पोरजी यांचाही सन्मान इथे होणार आहे. जयेश पोरजीला विनंती असेल की आपण देखील यावं. सन्मानाचं प्रतीक मायाची प्रेमल शॉल, गुलदस्ता आणि सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन पाहुण्यांचा हा यथोचित मान सन्मान करत असताना बोलनाशेठ पाटील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर प्रतिमा या मोमेंटोवरती आहे आणि आपण हा मोमेंटो आपल्या घरी सजावटमध्ये ठेवाल तेव्हा प्रचंड या स्पर्धेची आठवण येईल. जयेश पोरजी आपण देखील यायचं आपला सन्मान घेण्यासाठी.
पिसारवे संघाच्या कॅप्टनची आम्ही आता पुन्हा एकदा वाट पाहतोय आणि हा फायनल कॉल आहे. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. सन्मान सोहळा इथेच समाप्त होतोय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया या पहिल्या सत्रासाठी रोशनजी पाटील सर तारायणा आणि त्यानंतर पुढच्या मॅचसाठी पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईंट होतील सन्माननीय समालोचक करंजी कालन सर हे दुटणे ठाणे. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने 51 धावांचा पाठलाग करायचा. फ्रंटलाईन गोलंदाज धानसर संघाचा पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आले. त्या ठिकाणी पारस पोरजी प्रथमेशसाठी पहिला बॉल लो फुल टॉस. बॉडीला थोडंसं बेंड करत असताना फ्लेक्झिबल खेळाडू ऑन साईडला टर्न करतो बॉलला, जिथे कैलास पोरजी डीपमध्ये पहिली सिंगल मिळाली. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. प्रथमेश अकाउंट ओपन झालं यंगस्टर चिकलेट टीमचं. प्रथमेश पाटील आणि सूरज पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिली सिंगल त्या ठिकाणी मिळाली आणि या सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालं. आता सूरज पाटील हा खेळाडू स्टार्टिंग एंडवरती आलाय. जवळजवळ 10.20. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंगला उतरताय तेव्हा तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार खेळावं लागतं. आताच आपण पाहिला T20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे संघाने एक रेकॉर्ड प्रस्थापित केला. एकही सामना ते पराभूत झालेले नाहीत. मोठा उलटफेर त्या संघाने करून दाखवला आणि लवकरच भारतीय संघासोबत देखील त्यांचा एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे एक आतुरता वाढली त्या सामन्याची. कारण कधी कधी असं कागदावरती एखादा संघ तुम्हाला वाटेल वीक आहे, पण परफॉर्मन्समध्ये तो खेळ संघ तगडा म्हणून पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा. बॅकवर्डला बॉल चालला आहे. खराब जजमेंट. त्या ठिकाणी बॅकअपला खेळाडू येतात शॉर्ट फाईन लेगचे. पहिली सिंगल आली आणि या सिंगलने मात्र सूरज पाटीलचं देखील अकाउंट ओपन झालं. 2 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 2 रन. मोठा खांदा संघ देखील आता उपस्थित होतोय. पिसारवे टीम देखील आता अवेलेबल होईल आणि मोठी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. मोठ्या लढतीची मात्र प्रत्येकाला अपेक्षा आहे या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या 2. नेक्स्ट बॉल तयार. ओव्हर पिच बॅकफुटला गेले. बॅकलेला वर घेत असताना क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये एकसा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कॉपी बुक स्टाईलने हा स्ट्रोक सजवला. ज्या ठिकाणी पुन्हा सिंगल मिळाली. सलग 3ऱ्या बॉलवरती 3 सिंगल. क्या बात आहे. प्रत्येक बॉल मागे जर का सिंगल मिळाली आणि एखाद्या बॉलला मोठा फटका आला तर मला वाटतं ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जे आहे 10.20 ते राखता येईल यंगस्टर चिखले टीमला. पण तो एका बाजूला वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर विकेट हवेत. सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये टीम धानसरला राऊंड द विकेट. ट्रॅक बदलला पण तो इथे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी खर्च करतात मैदानामध्ये गोलंदाज पारस पोरजी. वाईट बॉल पाहायला मिळाला. फिल्डिंगची बिवरच आपण पाहिली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फ्लिक केला बॉलला. पिक करत असताना बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. गोळीच्या वेगाने सीमा पार. पहिला खणखणीत चौकार सूरज पाटीलच्या बॅटमधून. पायातला बॉल पिक करत असताना आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. बॅट स्विंग चांगला होता आणि त्याचबरोबरने पटकन पोझिशनमध्ये आले सूरज पाटील. त्याचमुळे हा फटका त्यांना सजवता आला. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 8 रन विदाऊट लॉस. पहिल्या विकेटसाठी भागीदारी फुल लेंथ आहे. क्या बात आहे. वेगा टाकत असताना वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. गोलंदाज मैदानामध्ये आहेत कदम पारस पोरजी यांच्या माध्यमातून. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतून बॉल निघाला. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. शरीरापासून दूर फलंदाजाला रूम क्रिएट करून दिलेली नाहीये. जी विड्थ हवी असते मोठ्या फटक्यांसाठी ती क्रिएट करून देत नाहीयेत सध्याच्या घडीला पारस यंगस्टर गोलंदाज. या वेळेला फिरून मारलाय. दे घुमा के. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग अँड स्ट्रॉंग. लांब लचक उत्तुंग असा फटका येतो सूरज पाटीलच्या बॅटमधून. 6 धावा षटकार. धन्यवाद. टॉस संपन्न होणार आहे. मॅच नंबर 2 मी विनंती करतो गोमेदजी माली तानसर याच्या शुभास्ते टॉस केला जाईल. टॉस कॉईन स्पिन करण्यासाठी गोमेदजी माली यांना मी आमंत्रित करतोय आणि मॅच असेल पिसारवे विरोधात मोठा खांदा अर्थात अंडर-22 या 2 टीममध्ये हा टॉस संपन्न होणार आहे. टॉस कॉईन कॉलिंग कोण करणार? मोठा खांदा कॉलिंग. टेल कॉल केलाय आणि इथे हेड आलाय. पिसारवे संघाने टॉस जिंकलाय. थोडी चर्चा करूया आपण. निर्णय काय असेल फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण.
थँक्यू सो मच. गोलंदाजी निवडली पिसारवा संघाने. तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा. मोठा संघाने पिसारवेची लढत तुम्ही पाहाल. टॉस जिंकला टीम पिसारवे संघाने आणि सुरुवातीला गोलंदाजी निवडली आहे. एक विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. सन्माननीय प्रशांतजी पाटील चिखले यांचा सन्मान केला जाईल. प्रशांत पाटील या चिखलेचे मान्यवर आहेत आणि मी बुलनाशेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते बुलनाशेठ पाटील आपल्या शुभास्ते एक जो सन्मान बाकी आहे विशेष सन्मान तो आपण इथे पूर्ण करायचा आहे. कारण मागच्या टर्नमध्ये एक सन्मान इतर उर्वरित बाकी राहिला होता तो पूर्ण करणं गरजेचं आहे आणि बुलनाशेठ पाटील यांना विनंती असेल की हा सन्मान आपल्या शुभास्ते करायचा आहे. थँक्यू सो मच. नाऊ बॅक टू कॉम्बॉक्स. कैलास पोरजी अनुभवी गोलंदाज यावेळेला कटर टाकला आणि इथे मात्र पहिला विकेट काढला. क्या बात आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभवी गोलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये आले. कटर बॉलवरती त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल झाले. खेळाडू प्रथमेश पाटील पहिला धक्का चिखले टीमला. याच दरम्यान या मॅचला शुभेच्छा देत असताना टीम धानसरचे आमचे खास मित्र सौरभ पोरजी यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक प्रेक्षक ऑनलाईन यूट्यूबवरती हा सामना पाहत आहेत. PTC.in वरती सर्वांचं स्वागत आहे. आणि खास करून आवर्जून या स्पर्धेचा ते आनंद घेतात. वल्लभनगरीमधली स्पर्धा म्हटलं की नेहमी दर्जेदार आयोजन. फटका फसला कबसला त्या ठिकाणी एलिव्हेशन मिळालं परंतु डिस्टन्स कमी क्लिअर केलं. जसा मैदानामध्ये रोहित आला तसा लगेच चालला. डगा उठला. आल्या पावली माघारी दुसरा धक्का. अनुभवी खेळाडू कैलास पोरजी ऑन हॅट्रिक नाव सध्या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आले. सलग 2 विकेट त्यांना मिळाले. हलकासा कटर त्या ठिकाणी चांगला फटका सजवला होता रोहितने परंतु अंतर कमी कापलं. डिस्टन्स कमी क्लिअर केलं. डीपमध्ये चांगला झेल टिपला. प्रीतम पाटील 4थ्या क्रमांकावर. त्याला पारसने मागचा झेल टिपला होता लॉंग ऑफला. अप्रतिम कमबॅक. आता विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या. तिसरी होईल का याची चर्चा. जतीन गोंधळे आमचे उसाटण्याचे स्कोअर आहेत आमच्यासोबत. उत्तम गुणसंख्या लेखनाचं काम ते देखील करत आहेत. विकेट मिळालेले आहेत. कमबॅक करत असताना अनुभवी खेळाडू वेल एक्सपिरियन्स कैलास पोरजी. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला. पायात ड्राईव्ह लेंथवरती होता. हलक्यात आणि ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डोक्यावरती हात ठेवले कारण त्यांनाही माहीत होता यॉर्कर टो क्रशिंग टाकायचा होता लेग बिफोर द विकेटसाठी. परंतु इथे चांगला बॅट्सविंग दाखवत असताना फक्त दिशा दिली बॉलला प्रीतम पाटीलने. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या स्कोअर कार्डवरती 2 खेळाडू बाद 15 धावा. सायकेनला सूरज पाटील आले ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती मोठा फटका मारला होता. डोंगरावरती मारला होता जिथे प्रेक्षकांनी आयवा कॅच देखील पकडला होता. आता जे बसलेले प्रेक्षक आहेत वरती त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. परंतु आयवा कॅच घेताना स्वतःची काळजी घ्या. अगदी मागे आल्यानंतरच घ्या. समोर येऊन घेऊ नका. जास्त उंची तिकडे आहे. तिथून मात्र एक सामन्याचा वेगळा या स्पर्धेचा एक वेगळा आनंद मिळतोय प्रेक्षकांना. विहंगम व्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. बाल्कनी व्ह्यू ज्याला म्हणता येईल. सूरज आले स्ट्रायकिंग एंडला. चला घाई करा. ट्रॅक बदलला. आता राऊंड द विकेट आले कैलास पोरजी डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. याही वेळेला लेन बॉल. बॅटची आतली हलकीशी कडा कदाचित घेतली असावी आणि बॉल मागे चालला बॅकवर्डला. क्या बात आहे. हलकीशी कडा घेऊनच गेला बॉल. पंचाने देखील सांगितलं आहे त्यामुळे 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. सूरजला थोडासा संयम दाखवावा लागेल. जर का हा खेळाडू अधिक काळ विकेटमध्ये थांबला तर हा सामना सोपा होऊन जाईल यंगस्टर चिखले टीमला. आणि आणखीन जर का एका दुसरा विकेट मिळाले फिल्डिंग करणाऱ्या धानसर टीमला तर मात्र डेफिनेटली दबाव वाढेल. धावा बनवणं सोपं नाही आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती आता मात्र हळूहळू सूर्य अस्ताला चालला आहे. काही वेळानंतर आपण फ्लड लाईट ऑन करणार आहोत. यावेळेला देखील स्ट्रॉंग अपील झाली आहे खरं तर कॉड बिहाइंड द विकेटसाठी. रिव्ह्यू सर कशासाठी वापरायचा आहे. येस झेल कॅरी केले का नाही हे पाहायचं आहे. सॉफ्ट सिग्नल लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर का प्रॉपर विकेट किपरने बॉलला कॅरी केलं असेल तर मात्र खेळाडू बाद हा निर्णय कदाचित येऊ शकतो आणि पंच जो निर्णय घेतील तो मात्र अंतिम राहील. यस अनिल दादा टेंबे स्वतः या ठिकाणी पाहणी करतील. तिसरे मॅच ऑफिशियल्स या स्पर्धेचे वल्लभनगरीचे आहेत. सुनील तांडेल बेलवली, जीवन गावण
वाघिवलीवाडा 3 लिजंड नामांकित पंच या स्पर्धेमध्ये आपलं चोखपणे काम बजावत असताना चोखरित्या काम बजावत असताना तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. खरं तर हे षटक जे कैलास पोरजी यांचं आहे कदाचित सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकतोय, कारण त्याने ऑलरेडी 2 विकेट काढलेले आहेत. रोहित आणि त्याचबरोबरने प्रथमेशला त्याने बाद केलं आणि आणखीन जर का विकेट त्यांना मिळाला तर मात्र ओव्हर हॅट्रिक कदाचित पूर्ण होऊ शकतं या मॅचमध्ये. खेळाडू बाद. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. एक षटक सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि ते षटक आता मार्गस्थ आहे. कैलास पोरजी यांचं कमालीचं व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जेव्हा उजव्या हाताचे फलंदाज आले तेव्हा ओव्हर द विकेट आले, जेव्हा डाव्या हाताचा फलंदाज बॅटिंगला आला तेव्हा ट्रॅक बदलत असताना राऊंड विकेट आले आणि 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. मागचा विकेट कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद झाला. तिसरा खेळाडू बाद झाला. 16-3 सध्या परिस्थिती येणारे 19 बॉल विजयासाठी 35चं समीकरण. कुणाल पाटील पाटलांचा बोलबाला मैदानामध्ये दाखवावा लागेल आता फलंदाजांना. सर्व पाटील ब्रदर्स एका बाजूला पोरजी ब्रदर्स आहेत. आमच्या स्पर्धेचे आयोजक भोलानाथ शेठ पाटील त्यांनाही आपण पाहता मंचावरती आणि संपूर्ण मान्यवर VIP डाईजवरती असणारे सर्व मान्यवर. बॅकफुटला गेले टॅपिंग क्रिकेट अंडरम बॉक्स टाईप फटका. क्या बात आहे. अप्रतिम कमबॅक फॉलो थ्रू मध्ये ग्रेट कमबॅक. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या, फक्त 2-3 विकेट काढले. एकदा जोरदार डाव द्या 40+ मास्टर कैलास पोरजी यांच्यासाठी. ग्रेट कमबॅक. रायगड जिल्ह्यात नावाची आई खरोखर गणपती देवाचा साऱ्या पुराच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. सेकंड ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक. 3 विकेट फक्त 2 धावा. इकॉनॉमिकल फिगर षटक आणि त्याहीपेक्षा कदाचित या सामन्याला कलाटणी देणारं षटक राहील. असं म्हणतात ना लिजंड क्रिकेटर किताबों पे धूल बैठने से कहानियां खत्म नहीं होती. याच दरम्यान माजी उपसरपंच वल्लभ चंद्रकांतजी वणगे यांच्याकडून 1000 रुपयाचे इथे पारितोषिक आले. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो श्री गणेश मित्र मंडळ वल्लभच्या माध्यमातून. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सागर घरत आले तर आता खरं बॉलिंग मार्कवरती. तिसऱ्या षटकासाठी सागर घरत यांना आपण पाहत आहे. सागर घरत आणि समोर कुणाल पाटील यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 चेंडू विजयासाठी आताही आपण जर पाहिलं तब्बल 35 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 35 तर समीकरण या मॅचमध्ये आलंय. समोर स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज पाटीलचा विकेट. क्या बात है. पहिल्याच बॉलवरती 4 मुंड्या चित केलं सूरज पाटीलला. बिग विकेट डाऊन. खेळाडू बाद सूरज पाटील. बॅक टू द डगआउट. विनय निर्भयची बॉलवरती जो खेळाडू खरं तर अडथळा ठरला असता दानसर टीमसाठी त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं सागर घरतला. सागर घरतने दानसर संघाला आणलं आता पुन्हा मैदानाच्या आतमध्ये परत या सामन्यामध्ये. क्या बात आहे. 4था विकेट. मागच्या 2 रनमध्ये जवळजवळ 4 खेळाडू बाद झाले, कारण पहिल्या ओव्हरनंतर एकही खेळाडू बाद नव्हता जिथे 14 धावा होत्या. 7 बॉलमध्ये 2 धावा आल्या. 4 विकेट गमावले. त्या ठिकाणी चिखले संघाने हे कमबॅक आहे दानसर संघाचं. अप अँड डाऊन्स. मनुष्याच्या आयुष्यामध्ये जसे सुखदुःख आहेत, दुःखानंतर सुख येतं. अनेक अडचणी आपण पाहिल्या, परंतु इथे देखील आपण जर पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये जो संघ फ्रंट फुटला होता तो आता बॅक फुटला आला चिखले संघ. परंतु अजूनही वेळ गेलेला नाही. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाहीये.
याही वेळेला फुल लेंथ फिरून मारला बॉलला, हलकीशी कडा घेतली, बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये, फिल्डर बॉलचा पाठलाग करतोय, सेकंडचा कॉल, बघता बघता 2 धावा आल्या. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. 18 वरती पोहोचतो मैदानाच्या मध्ये यंगस्टर 11 चिखले. नवीन खेळाडू आलेत मैदानामध्ये प्रणय पाटील. आता भागीदारी गरजेची आहे. हा सामना जर का जिंकायचा असेल तर इथून मात्र किमान 15 ते 20 धावांची भागीदारी झाली तर हा सामना क्लोज येईल. आणि ही भागीदारी करत असताना तुमचा स्ट्राईक रेट तुम्हाला थोडासा हेल्दी ठेवावा लागेल, तेव्हाच तुम्हाला सामना जिंकता येईल. अन्यथा भागीदारी करून देखील काहीच फरक पडणार नाही आहे दानसर टीमवरती. भागीदारी बनवायची आहे, स्ट्राईक रेट देखील मेंटेन ठेवायचा आहे. बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, क्या बात आहे. डिरेक्टची संधी होती पण तो रिस्क घेतलेली नाही आहे फिल्डरने, कारण त्यांना माहिती आहे बॅकअपला खेळाडू नाही आहेत. एक सिंगल इथे मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 32ची गरज आहे. येणाऱ्या खरं 15 चेंडूमध्ये जवळजवळ 200च्या वर तुम्हाला स्ट्राईक रेट मेंटेन ठेवायचा. आता इथून येणाऱ्या 15 बॉलमध्ये 15 बॉल 32 धावा. आयुष्यामध्ये सर्व काही हारला तरी चालेल, परंतु हिंमत कधी हारू नका असं म्हणतात. जरी 4 खेळाडू बाद झाले असले तरी हिमतीनं खेळावं लागेल. संकटावरती मात्र मात द्यावी लागेल. अनेक अडचणी तुमच्यामधले कौशल्य तर जागृत करण्यासाठी तुमच्या वाट्याला येत असतात. आता मात्र या अडचणी आलेल्या आहेत, परंतु तुम्हाला एक टेक्निकल परफेक्ट फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. कौशल्य तुमचं दाखवावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 1 रन मिळाली. भागीदारी बनवतात दोन्ही खेळाडू, कारण मागच्या 7 बॉलमध्ये 4 विकेट गमावले होते. आता इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य देत असताना डावाला पुढे घेऊन चाललेले आहेत हे दोन्ही खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं, अगदी शेवटपर्यंत सामना घेऊन जायचा आणि क्रेडिट देखील तोच घ्यायचा. हे वैशिष्ट्य त्याचं होतं. 14 बॉल 31 आणि क्रेडिट घेणं गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता इथे देखील का षटकार चौकार मारला तर नक्कीच मॅचमध्ये पलटवार होईल. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न ऑलॉंग द कार्पेट, बॉल झाला डीपमध्ये. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली सिद्धेश पोरजीच्या माध्यमातून. यंगस्टर नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता तरुणांचा बोलबाला आहे आणि इथे मात्र यंगस्टर खेळाडू. पण तो आजच्या या सामन्यामध्ये कैलास पोरजी त्यांची मी आवर्जून आठवण करून दिली. 40+ मास्टर त्यांनी खरं तर मोमेंटम दिला दानसर टीमला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत असताना 3 खेळाडू बाद केले. 13 बॉल 30 निर्णायक बॉल. पिक केला बॉलला ऑन साईडला गॅपमध्ये डीपमध्ये पुन्हा आला त्या ठिकाणी सिद्धेश पोरजी. क्या बात आहे. या इनिंगमध्ये व्यस्त राहिला हा खेळाडू. पुन्हा कमबॅक गोलंदाजाचं एकच धाव या बॉलवरती मिळाली. आता येणारे बॉल विजयासाठी यंगस्टर चिखले टीमला बनवायच्या तब्बल 29 धावा. 12 बॉलमध्ये 29. बारा चेंडू 29. चला पाणी घेऊन चला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. ड्रिंक्स इंटरव्हलकडे आपण जातोय. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत DJ सानी यांच्या माध्यमातून. पाच जिल्ह्यांचे आमदार, कोकण शिक्षक मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांचं संगीत तुम्ही ऐकताय डीजेच्या माध्यमातून. दमदार नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय माजी आमदार बाळासाहेब पाटील साहेबांचं संगीत तुम्ही ऐकताय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायच्या तब्बल 29. 14.50. आता रिक्वायर्ड रन रेट हा प्रचंड वाढलाय. मला वाटतं इथून मोठी अग्निपरीक्षा राहील आता यंगस्टर 11 चिखले संघाच्या वाट्याला धावा बनवणं. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. आम्ही नेहमी सांगत असो संतांचं हे वाक्य आहे. ठाण लो तो जीत है, मान लो तो हार है असं म्हणतात. तो तुम्ही ठरवतं नक्कीच जिंकाल आणि फक्त विचार करून गेला तर तुम्हाला पराभवाला देखील कदाचित सामोरं जावं लागेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ना करे गलत बात है. या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलेत किशोर पोरजी. बॅटिंग करत असताना फारसा चांगला इम्पॅक्ट आणि टाकलेला नाही आहे. 1 षटकार त्याने मारला होता, पण तो बॉलिंगमधून आता भरपूर अपेक्षा आहेत किशोर पोरजी यांच्या वतीने आपल्या सर्व पाठीराख्यांना. समोर कुणाल पाटील, हिरो बनण्याची नामी संधी. या मोमेंटला जर का हा सामना जिंकून दिला तर नेहमी चर्चेमध्ये राहील. हा खेळाडू कुणाल पाटील, क्षमता आहे त्याच्याकडे. पहिला बॉल स्लॉटमध्ये टाकलाय, पिक केलाय. व्हॉट अ शॉट.
स्टैंड एंड डिलीवर्ड, स्टैंड एंड डिस्पैच, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, षटकार। सामना संपलेला नाहीये हे मात्र सांगतोय कुणाल पाटील, सबसे कातिल। त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहिला, स्लॉटमध्ये टाकला किशोरने बॉल, ओव्हर पिच हा बॉल त्याला म्हणतात, अतिशय समोर टाकलेला बॉल कधीच कोणता फलंदाज सोडत नाहीये आणि तेच केलं मैदानामध्ये कुणाल पाटीलने। त्याच्या स्लॉटमध्ये टाकाल तर नक्कीच आक्रमण होईल। हा षटकार आला, आता 11 बॉल विजयासाठी 23चं समीकरण या मॅचमध्ये आलं, 11 चेंडूमध्ये 23। हा सामना थोडा क्लोज आणलाय कुणाल पाटीलने, पण तो वेळ गेलेली नाहीये। आणखीन जर का विकेट मिळाला दानसर टीमला तर पलटवार होईल दानसर संघाचा। आता कमबॅक किशोरलाही करावं लागेल। ओव्हर दी विकेट, पाठ टाकलाय, वेगात बॉल टाकलाय, डाऊन दी लेग, लाईन खराब, त्यामुळे पंचांनी हात केला जमिनीला समांतर। हा बॉल आहे अवांतर, एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल। 11 बॉलमध्ये 22 धाबा, प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेंजला 2 धाबा बनवायच्या आहेत। पहिल्याच बॉलमध्ये 7 धाबा खर्च केल्या किशोरने, कमबॅक करणं गरजेचं आहे। 11-22 जबरदस्त लढत, कुणाल पाटील स्टॅकिंग एंड वरती, राऊंड विकेट आले किशोर। पुन्हा फुल लेंथ आक्रमण करत असताना मैदानामध्ये कुणाल पाटील, वन्स अगेन ब्लास्ट पाहायला मिळाला, 6 धाबा, षटकार। ते कुणाल पाटील सांगतोय आपल्या टप्प्यात आलं की मी कार्यक्रम करतो। 2 बॉल ओव्हर पिच त्याच्या अगदी स्लॉटमध्ये टाकले आणि षटकार पाहायला मिळाला। 35 धावा म्हणजे अजूनही 16ची गरज आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये। 10 चेंडूमध्ये 16 धावा। मी मगाशीच म्हटलं कुणाल पाटील हा खेळाडू या ठिकाणी काहीतरी करू शकतो, हिरो बनण्याची नामी संधी, आणि काय फटकेबाजी त्याने केले मैदानाच्या आतमध्ये। निर्णायक क्षणाला 2 षटकार ठोकत असताना आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। कमबॅक होईल का? किशोरला कमबॅक करावं लागेल। ओव्हर पिच, सन्मान दिला बॉलला, बॅक टू द बॉलर, क्या बात आहे। कमी गतीचा फ्लायटेड बॉल टाकलाय, त्याला सन्मान देत असताना सेन्सिबल क्रिकेट दाखवतो कुणाल पाटील। खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान करावाच लागतं आणि हा सन्मान करत असताना कुणाल पाटील पाहायला मिळाला। आता 9 बॉल विजयासाठी 16चं समीकरण या मॅच मध्ये आलंय। 9 बॉलमध्ये 16 धावा होतील का? पुन्हा फुल टॉस, फिरून मारलाय, दिशा दिली बॉलला, संधी निर्माण होत नसते, संधी निर्माण करावी लागते तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती, आणि इथे मात्र चांगली कामगिरी साकारत असताना कुणाल पाटील, सबसे कातिल, चौकार। आठ चेंडूमध्ये 12 धाबा, 39 धाबा धाव फलकावरती आहेत। 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 खेळाडू बाद 39। या ओव्हरमध्ये पूर्णपणे गेअर शिफ्ट केलाय, गेअर बदलला कुणाल पाटीलने, घाई केली। आता विजयाकडे वाटचाल करत असताना हा खेळाडू, अजूनही सामना संपलेला नाहीये। 8-12 च कॅल्क्युलेशन असताना दे घुमा के वन्स अगेन कुणाल पाटील, लांब लचक स्पर्धेतला उत्तुंग असा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार।
कैलास पोरजी यांचं षटक होतं 2 धाबांचं, परंतु मागचं षटक किशोर पोरजी यांचं होतं 24 धाबांचं. हाच फरक आहे. मी मगाशी म्हटलं अप अँड डाऊन्स, अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाही. वर्तमान स्थितीमध्ये सध्याच्या करता प्रेझेंट्समध्ये जो चांगला काम करेल, चांगली भूमिका साकारेल, तो संघ असेल विजेता. आणि आतापर्यंत आपण जर पाहिला कुणाल पाटीलने काय बॅटिंग केली, 6 बॉल 5, सामना संपलेला नाहीये. 5 धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने हा कारनामा करून दाखवला होता. इंजमाम उलकला, त्याने थांबवलं होतं. आता 6 मध्ये 5 होतील का ही चर्चा होईल. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी एखादा संघ जिंकता जिंकता पराभूत होतो, तर कधी कधी एखादा संघ पराभूत होता पुढे येऊन मुसंडी मारतो. आता या मॅचमध्ये धानसर संघ इतिहास घडवेल का? 6 मध्ये 5 बॉलिंग मार्कवरती आले तुषार. पहिला बॉल पिक केला, बॉलला ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत स्वतः सिद्धेश. सेकंडचा कॉल, दुसरी होईल का? भाग मिल्का भाग. 2 धावा कंप्लीट. ग्रेट बॅटिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं, त्यामुळे दबाव राहील आता डेफिनेटली पुन्हा एकदा धानसर संघावरती. येणारे 5 बॉल आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. 12 बॉल 29 सामना आता 5 बॉल 3 वरती आल्याचं कारण आहे कुणाल पाटील. आक्रमण करत असताना अफलातून फलंदाजी केली. अनस्टॉपेबल कुणाल पाटील. मला वाटतं विराट कोहलीचाच फॅन असावा हा खेळाडू. जर्सी नंबर 18 आणि काय बॅटिंग त्याने केली अफलातून. 5-3 डॉट बॉल हवा धानसर टीमला. बिग हिटचा प्रयत्न, फटका फसला, नो मॅन्स लँड. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. सेकंडचा कॉल, कुणाल पाटील आता हवी झालाय आणि इथे 2 धावा आल्या. स्कोर इज लेवल. फक्त एकाच रनची गरज आहे 4 मध्ये. 4 चेंडू आणि 1 धाव. 4 बॉल 1 सलग 4 डॉट बॉल टाकावे लागतील धानसर टीमला हा सामना जिंकण्यासाठी. मॅच मध्ये आता कतर ट्विस्ट निर्माण झाला. धानसर संघ प्रचंड बॅकफुटला गेला. बॉडी लँग्वेज सांगते या संघाची. आता मात्र हा संघ प्रचंड बॅकफुटला आला. याचं कारण आहे कुणाल पाटील, ज्याने वैयक्तिक 11 मध्ये 29 केल्या. संघ जेव्हा अडचणीमध्ये होता तेव्हा त्या संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याचं काम म्हणजे नावाडिक्याचं काम त्याने साकारलंय. किनारा आपल्या संघाला तो दाखवतोय. यशस्वीरित्या पुढे चालला हा संघ. 4 बॉल 1. विश्वजित गडकरी आमचे मित्र, त्याने पुरस्कृत केला हा संघ. पायातला बॉल, टो क्रशिंग, स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज अप. अखेरकार विकेट मिळालाय. 29 धावा केल्या कुणाल पाटीलने. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. 3 बॉल मध्ये 1 रनची गरज चिखले टीमला. तीन बॉल मध्ये 1. दिंडा नील बडे मैदानाकडे चाललेत. नवीन बॅटर, क्या बात आहे. मला सामना आठवला नावेखाडी मैदानावरचा ओपन क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. सुनील चावरी हा खेळाडू स्ट्राईक एंडला असताना 4 मध्ये 1 रन रघुनाथ परदेशी, वन ऑफ द लेजंड, त्याने करून दिली नव्हती. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतात. अटॅकिंग फिल्डिंग लावले लेट, पण थेट सामन्यामध्ये शिरकाव करायचाच आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये कोण संघाने इतिहास रचला होता. नाईट स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी कोण टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. लो स्कोर सामना असताना देखील संघर्ष त्या टीमने केला होता. आणि याही वेळेला आता 3 मध्ये 1 डिपेंड होईल का? जर का झाली तर मात्र खांद्यावर घेऊन नाचवतील त्या ठिकाणी गोलंदाज तुषारला. हे धानसरचे सर्व खेळाडू पाठीराखे, कारण अशक्यला शक्य करायचं, इम्पॉसिबलला पॉसिबल करायचं आहे मैदानामध्ये तुषारला. सिलिमिडॉन अगदी जवळ फिल्डर आणले. 3 मध्ये 1. नील स्ट्राईकला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. वेगात टाकलाय. वन्स अगेन डॉट. क्या बात है, कहाणी में ट्विस्ट. आता 2 बॉल 1. जबरदस्त लढत. या मोमेंटला रिव्हर्स धाडसी फटका खेळणं गरजेचं होतं का, हा प्रश्न विचारला जाईल आता त्या ठिकाणी चिखले संघाच्या खेम्यामधून. नीलला 2 बॉल 1. जर पुढच्या बॉलला विकेट आला, जर पुढचा बॉल डॉट आला तर हा सामना पैसा वसूल होईल. रोमहर्षक सामना, आजच्या दिवसातला पहिला सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. लास्ट 2 बॉल थ्रिल. 2 बॉल 1 चिखले संघाला. विजयासाठी तुषार, क्या बात आहे. ग्रेट कमबॅक. पुढचा बॉल अतिशय महत्वाचा. सफल झाले. लॉफ केला, कवसला, मारायचा नाही तर मिडॉनला मारलाय. झेल टिपलाय. अफलातून मॅच. आता 1 बॉल 1. वड मॅच. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार डाव द्या या दोन्ही संघांसाठी. शेवटचा 1 बॉल 1. आता रंगात आली ही
तुषार सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिबंत नाही. आता एक बॉल एक रनचं महत्व किती आहे बघा. एका रन साठी संघर्ष करावा लागला. नीलने रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, नील पुढे आला, दोन्ही फटक्यामध्ये त्याच्या वाट्याला अपयश आलं. पण तो आणखीन जर का एक बॉल डॉट टाकला तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाहीये. हा सामना अतिशय रफ अँड टफ झालाय. आता ऊर्जा संचारली आहे या ठिकाणी धानसरच्या सर्व खेळाडूंमध्ये. अप्रतिम असं कमबॅक करून दिलं तुषारने. ग्रेट कमबॅक. कुणाल पाटील हा एकमेव खेळाडू राहिला, त्याने चांगलं इम्पॅक्ट टाकलं या सामन्यामध्ये. सूरज पाटीलने सुरुवात चांगली करून दिली, परंतु अन्यथा एकही खेळाडूला चांगलं इम्पॅक्ट टाकता आलेलं नाही. नवीन फलंदाज मैदानाकडे आलेत, सर्वेश म्हात्रे. ग्रामीण क्रिकेटचा तर हाच थरार आहे. षटकार चौकार कोणीही मारू शकतोय, परंतु सिंगल डबल काढण्यासाठी तुमच्याकडे स्किल असावं लागतं, दबाव झेलावं लागतं. आता एक बॉल जबरदस्त मॅच, पैसा बसूल हा सामना ब्लॉकबस्टर झालाय. नितीन, मला वाटतं दोन्ही संघाने देव पाण्यात ठेवले असतील. एक बॉल होईल का? एकदा जोरदार टाळ्या द्या दोन्ही संघासाठी. शेवटचा एक बॉल, एक रन. ऑन साइडला संधी निर्माण झाली, रनआउट होईल का? डिरेक्ट हिट झालाय. क्या बात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. क्या बात आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. जर का पॉपिंग क्रीजच्या मागे राहिला फलंदाज तर मात्र हा सामना जिंकेल धानसर, आणि जर का सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला तर मात्र सामना जिंकेल या ठिकाणी यंगस्टार 11 चिखले. कोणीही जिंकू द्या, इथे विजय झाला या स्पर्धेचा. माजी सरपंच, माजी उपसरपंच ट्रॉफीचा, भोलानाथ पाटील साहेबांच्या या स्पर्धेचा अप्रतिम मॅच बघा. थ्रो चेक केला जाईल. निर्णय पेंडिंग. धक धक. आता जल्लोष साजरा कोण करेल, चिखले की धानसर? दोघांनाही टेन्शन आहे. सामना क्लोज झालाय. नॉट आउट, रन कंप्लीट. अखेरकार हा सामना जिंकलाय यंगस्टार 11 चिखले टीमने. वेल प्लेड. अभिनंदन चिखले संघ. हार्ड लक टीम धानसर. सबसे कातिल कुणाल पाटील, ज्याने 29 धावा केल्या, तो खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर. बघा इथे अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा झाला. एक बॉल वरती आला. जर का फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला असा फिल्डरने तर डेफिनेटली खेळाडू बाद असा, परंतु नशिबाने साथ दिली. अखेरकार हा सामना जिंकला यंगस्टर 11 चिखले या संघाने. मॅन ऑफ द मॅच कुणाल पाटील. त्यांना मंडप डेकोरेटर्स यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने, आपण सर्व टॉवर्स ऑन करा, विद्युत मनोरे आपण प्रज्वलित करा. मंडप डेकोरेटर्स. तर कुणाल पाटील या सामनावीर. आदरणीय समाजसेवक लक्ष्मण पाटील साहेब आणि मारुती पाटील साहेब, वसंतजी फडके साहेब यांनाही आम्ही इथे इन्व्हाइट करतो. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस बॉक्समध्ये या. सामनावीर ट्रॉफी दिली जाईल या ठिकाणी. कुणाल पाटील या खेळाडू. चला कुणाल लवकर या. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर कुणाल पाटील. निर्णायक क्षणाला 29 धावांची उपयुक्त मॅरेथॉन इनिंग साकारली आणि खास करून किशोर पोरजी यांच्या षटकामध्ये केलेली फटकेबाजी. एकदा जोरदार टाळ्या द्या कुणालच्या इनिंगसाठी. 29 धावा त्याने केलेल्या आणि हा खेळाडू